युगे युगे संभवामी. कशासाठी? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगानुयुगाच्या ठिकाणी मी आत्ममायेचा अंगीकार करून देव म्हणतो मी अवतीर्ण होतो. असेच भगवान शिवशंकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने अवतीर्ण होणार आहेत. त्या अगोदरची परिस्थिती आपण ऐका. ए झाली नारी विटंबना गो ब्राह्मणाची दैना घ्यावा अवतार झडकरी विघ्ने भक्तांची निवारी. शक्ती बोलते शिवासी शक्ती बोलते शिवासी रक्षा आपुल्या धर्मासी. शक्ती आदिशक्ती पार्वती माता शिवाला म्हणजे शंकराला म्हणते की अहो बघा ना या पृथ्वीवर त्या ठिकाणी यवनाचं साम्राज्य झालं. नारीची विटंबना होत आहे, गायीची कत्तल होत आहे, ब्राह्मणांचं निर्दळन होत आहे, संतांची हेळना होत आहे, भजन पूजन नाम सप्ताह बंद पडले. आणि अशा वेळेला क्रूर द्वेष्ट्या असणाऱ्या त्या यवन शासकांचा पाडाव करण्याकरता तुम्ही स्वतः जन्म अवतार घ्यायला हरकत नाही, अशी स्थिती त्यावेळेला होती. आणि असा ही प्रार्थना ऐकल्यानंतर ऐसी ऐकता प्रार्थना, ही प्रार्थना ऐकून देव म्हणले काही हरकत नाही. काय प्रार्थना होती ऐका महाराज. अगा हे महेशा कैलासीच्या नाथा अवतार आता घ्यावा वेगी. कैलासीच्या नाथा हे महेशा तुम्ही अवतार घ्यावा. का तर धर्म चालवणी वैष्णवांचा, वैष्णवांचा धर्म हा बुडीत निघालेला आहे. भोळा रे शंकर तुझ दंडवत गिरजातया प्रत घालत असे. हे दुर्जन जनांचा मोडोनिया बंडा उभवावा झेंडा वैष्णवांचा. हे शंकरा वैष्णवांचा ध्वज तिन्ही लोकांपर्यंत त्या ठिकाणी फडकेल याकरता तुम्ही अवतार धारण करावा. आणि अशा प्रकारे अवतार घेण्याची संकल्पना पार्वती मातेनं शंकरापाशी मांडली आणि शिवशंकरांनी ती मान्य केली. शिवशंकर म्हणाले शिवनेरी किल्ल्यावर राणी जिजाबाई
यांच्या अभंग गाथेतलं हे शिवजन्माचे अभंग आहे. बाबा सांगत असतात, शिवनेरी किल्ला पुण्यापाशी आहे. त्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाई नावाची देवी आहे. त्या शिवाई देवीचं या जिजामातेनं त्या ठिकाणी पूजन केलं. जिजामातेनं तिची प्रार्थना केली. पहिली शक्ती शिवाला बोलली ते आतापर्यंत सांगितलं. आता जिजाबाई बोलते. आता कोण बोलते पहा. आता जिजाबाई शिवाई मातेला त्या ठिकाणी प्रार्थना करते की या भारतवर्षामध्ये स्वाभिमान शून्य असं लाजीरवाणं असं जिणं हे आमच्या नशिबात आलं. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो तिथे देवतेचं वास्तव्य होते, तिथे नारीची विटंबना होते, तिथे सर्व प्रकारचा अनर्थ येऊन त्या ठिकाणी वास करतो. म्हणून झाली नारी विटंबना, गो ब्राह्मणाची दैना, घ्यावा अवतार जडकरी, विघ्ने भक्तांची निवारी. शिवाई देवीची प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? हे माय, माझ्या पोटी तू असा लाल जन्माला घाल, पुत्र ऐसा व्हावा गुंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा. काय सांगू महाराज, त्यावेळेला निजामशाही होती, आदिलशाही होती. मुघलशाही मध्ये आमचे मराठी लोक कोणी 12,000, कोणी 15,000, कोणी 25,000, म्हणजे त्याच्या मागे सैन्य असते. त्या माणसाच्या मागे 25,000 सैन्य, असा त्याला माणसं दिलेला असतो, मान होता. मग 12,000 सैन्याचा मालक, कोणी 15,000, 25,000. मग असले हे इथलेच मराठी सरदार होते. एकाच्याही मनात आलं नाही, एकालाही वाटलं नाही की आमचं मराठ्याचं आपलं स्वतःच राज्य व्हावं, असं कोणालाच वाटलं नाही. ओ खूप तहान लागली हो, पाणी द्या ना, असं म्हटलं तर तो देईल, तो टाकेल, तेवढंच पाणी आपल्याला मिळेल. दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी प्यायचं म्हटल्यावर त्याच्या मर्जीनं प्यावं लागतं. आणि स्वतःची ओंजळ असली, नदीतून किती घ्या किती प्या, स्वतःच्या ओंजळीनं पाणी माणूस यथेच्छ पिऊ शकतो, भरपूर पिऊ शकतो. हे दुसऱ्याच्या ओंजळीनं जगणारे लोक होते त्यावेळेला. आणि अशा वेळेला स्वाभिमान जागृत झाला जिजाबाईचा. लक्षात घ्या, जिजाबाईचा स्वाभिमान जागृत झाला आणि जिजाबाईने या ठिकाणी असा मुलगा मागितला की हे महामाये, हे जगदंबे, तू आमची मनोकामना पूर्ण कर आणि या सगळ्या स्त्रियांचा सन्मान परत देणारा यांचा भाऊ असेल, तो भाऊ या सगळ्या माता माऊलीला तो भाऊ दे. या गो मातेचं त्या ठिकाणी रक्षण करणारा गोसेवक तू आम्हाला जन्माला घाल. ब्राह्मणाचं परिरक्षण करणारा गो ब्राह्मण प्रतिपालक असा ज्यांचं विरोधार आहे, असे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी जिजामाता त्या ठिकाणी शिवाई देवीला प्रार्थना करते. पुत्र ऐसा देगा देवा, भक्ती ज्ञानासे बोलावा, वैराग्याचा अभंग व्हावा, महामेरू सारिका. लक्षात घ्या, अभंग वैराग्य, अभंग बळ ज्यांच्याकडे असेल असा मुलगा तू आम्हाला दे. लक्षात घ्या, जे तुम्ही मागता तेच देव देत असतो. बरं, देव तुमच्या मागणीच्या विरुद्ध देत नाही, मागताना डोकं भानावर ठेवून मागायचं असते. काल बाबा सांगत होते पाठामध्ये सर की
टीव्ही वरती एक महाभारतात, त्या महाभारतामध्ये द्रौपदीला 5 पती आहेत. द्रौपदीच्या बापाने प्रश्न केला, काय देवा? कृष्णाला म्हणले, काय आहे असं? ते म्हणले, भाऊ हे आहे, हे जसं हे आमच्या मनात नाही, हे तुमच्याच मनात. म्हणे काय? तिला विचार म्हणे. तिला दिव्य दृष्टी दिली, त्याला दिव्य दृष्टी दिली. आणि मागच्या जन्मामध्ये या माऊलीनं शंकराची प्रार्थना केली आणि 5 वेळेला काय मागितलं? मला पती दे, मला पती दे, मला पती दे, मला पती दे, मला पती दे. प्रत्येक वेळेला शंकरानं म्हणावं, तथास्तु, 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 तथास्तु. किती वेळेला मागितला? 5 वेळेला. आघोरीपणासारखं झालं नाही का? आपण मागतो, भोळे बाबा आहेत, देतात ते. भोले बाबा असं काय देऊन टाकतात? काय? अनंत हस्ते कमलावरांनी भेटा किती घेशील जो करांनी. तो देव अनंत हाताने देतो. मग मागतानीच विचार करायचा. द्रौपदीनं 5 वेळेला पती मागितला, तिला देवानं 5 वेळेला तथास्तु म्हटलं. मग मागण्याचा त्यावेळेला जिजामाता म्हणते की देव, हे महामाये, मला असा मुलगा दे जो अभंग म्हणजे कधीच भंग न पावणारी त्याची शांती असेल. निश्चयाचा महामेरू, धैर्याचा मग निर्धार एवढा होता महाराज शिवाजी महाराजांचा. हे जन्माच्या नंतरचा चरित्र, पण जन्मापूर्वी तिनं मागितलं म्हणून तसा मुलगा त्या ठिकाणी शिवाई देवीने दिला. परकीय चक्र चालून आलं, अख्खं पुन्हा लुटलं म्हणजे अशी परकीय लूट होती. ज्या माणसाला संवेदना नाही, ज्या माणसाला संस्कार नाही, लक्षात घ्या, आपण चालताना फुलावर पाय पडू देत नाही, ग्रंथाला तर लाट लागणार नाही आपली. ज्याला संस्कार नाही, ज्याला जिवंत माणसाच्या संवेदना कळत नाहीत, अशा म्लेच्छ जातीतील त्या ठिकाणी क्रूर आतताई दुष्ट जातीतील लोकांनी या भारतवर्षावर आक्रमण केलं. सगळं पुन्हा बेचिराख केलं. बेचिराख म्हणजे घर जाळले, स्त्रियांना ओढून नेलं, लेकी बाळींची त्या ठिकाणी आबरू लुटली, सगळं धन लुटून नेलं आणि जिवंत लोकांना त्या ठिकाणी मारून टाकलं. सगळं पुन्हा त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं. आणि त्यावेळेला जिजामातेनं त्या ठिकाणी त्या शिवाई देवीला प्रार्थना केली. त्या देवाला सांगितलं की तू आणि शिव आणि शक्ती यांचं ऐक्य आहे, म्हणून त्या देवतेला प्रार्थना आहे. देवराया हो, देवराया, देवराया हो, देवराया, ये धावत उद्धराया, ये धावत उद्धराया. काय प्रार्थना आहे? अभंग तो सेवेकरता घेतला. हा जिजामाता म्हणते, देवराया हो, देवराया हो, देवराया, ये धावत उद्धराया. गुरुवारी भगवान बाबा सांगतात की देवाला आवाहन आहे. 2 वेळेला आवाहन केलं अभंगातून, देवराया हो, देवराया. आणि कशाचा? तू आमचा उद्धार कर. जगी जे हीन ती पतित, जे पतित लोक आहेत त्या पतिताचं रक्षण करणारा तू आहेस.
पतितासी पावन करसी म्हणून वंद्य अवघियासी. नामदेव महाराज त्या देवाला म्हणतात की देवा, पतित पावन नाम ऐकोनी आलो मी दादा. तू पतिताचं रक्षण करणारा आहेस, पतित पावन आहेस, जे दीन आहेत, दुःखी आहेत, त्या लोकांचं रक्षण करणारा तू आहेस. म्हणून या पुण्याला त्या ठिकाणी परकीयांनी लुटलेलं आहे आणि अशा वेळेला तू याचं पुनरुत्थान करण्याकरता, लक्षात घ्या, उद्धार शब्दाचा अर्थ डोक्यावर हात ठेवणे याचं नाव उद्धार नाही. उद्धरती त्याला उचलून वर घेणे. उचलून वर घेणे म्हणजे तो वाहत चालला, तो अज्ञानामध्ये कितपत पडलेला आहे, अन्यायामध्ये, ज्याच्या मनामध्ये शास्त्र संस्कार नाही, किंबहुना दैन्य, दुःख, दारिद्र्य यातून त्याला वर काढणे याचं नाव आहे उद्धार. डोबार उद्धार हा ऊर्जितावस्था. ऊर्जितावस्था म्हणजे मनाचं त्या ठिकाणी, त्याच्या मनावर जो न्यूनगंड आहे तो न्यूनगंड त्याचा दूर करायचा, त्याला यातून वर काढायचं. आणि हे काम करण्याकरता या अभंगातून लक्षात घ्या, देव उद्धार करतो, देव येतो आणि येऊन या तेथे सुस्थिती आनंद, येऊन या तेथे करी सुस्थिती आनंद. सुस्थिती म्हणजे पहिलं जसं होतं तसं, चांगली स्थिती. काय झालं होतं, घर जाळले, ऐका, घर जाळले, लोकांना नष्ट भ्रष्ट केलं, चांगल्या भाषेत सांगतो आता. मग त्यांना पुनर्जीवन त्या ठिकाणी प्रदान करणे, त्यांच्या जवळ, त्यांच्या मनामध्ये स्वाभिमान जागृत करणे, हे काम करण्याकरता शिवाजी महाराजांचा अवतार आहे. ज्या वेळेला अशी विपरीत परिस्थिती झाली, त्या विपरीत परिस्थितीमध्ये मांस गाईचे भक्षिती अवघा धर्म करीती, नको झालेसे जीवन कंटाळले अवघे जन. लोक कंटाळून गेले. लोक कशाला कंटाळले, सुलतानी संकटाला कंटाळले. आणि त्यावेळेला जिझिया कर होता. जिझिया कर फक्त हिंदूलाच होता, हिंदू लोकांना जिझिया कर होता. जो हिंदू गैर हिंदू आहे त्याला तो कर म्हणजे टॅक्स नव्हता. शेतात काही पिकत नाही, ऐका, शेतात काही पिकत नाही आणि सरकारला कर दिल्याशिवाय भागत नाही. कर दो या सर दो, काय द्यायचं, टॅक्स भरा नाही तर मग मरून जा. पोरच घरातले लेकरच कवळे लेकर उचलून घेऊन जायचे. कर दो या सर दो अशी स्थिती होती. आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा धर्मवेडा होता. काय तो यवन बादशाह धर्मवेडा होता, म्हणजे आपला धर्म दुसऱ्यावर लागत होता. तुमची इच्छा असो अगर नसो. लक्षात घ्या, बाबांचं कळकळीचं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की त्यावेळेला पारतंत्र्य होतं, आता पारतंत्र्य नाही. आता तुम्ही धोतर नेसू शकता, सदरा टोपी घालू शकता, आता काही पारतंत्र्य आहे का? पण लोकांना तसा संस्कार झाला. राग येऊ देऊ नका. कालच
टीव्ही मध्ये नवीन सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्यामध्ये पैजामा होता त्या एका जणाला सगळ्यांनाच पैजामा होता. आणि आमच्या चोपदार बाबांनी जेव्हा विणा घेतला तेव्हा मला तेच चित्र दिसलं, काय पैजाम्यावरचं. लक्षात घ्या, पैजामा हा मुसलमानाचं प्रतीक आहे बरं का. हे मुसलमान लोकांनी तुमच्यावर लादलेले संस्कार आहे बरं का. मी माफी मागून सांगतो, काय राग येऊ शकतो, पण हे काय आहे, त्या लोकांच्या संस्काराचं अजून सुद्धा आम्ही संगोपन करतो. आता काही सोडून द्यायला हरकत नाही ना, आम्ही सोडित नाही. बाबांची कळकळीची विनंती आहे की आता संस्कार नाही, आमची वेशभूषा, आमची केशभूषा, आमची आचार प्रणाली, विचार प्रणाली ही स्वतंत्र आहे. आणि ती स्वतंत्र असल्यामुळं संतांनी आम्हाला घालून दिलेले जे संस्कार आहेत, शास्त्रानं घालून दिलेले संस्कार आहेत, त्यावर आम्हाला टिकून राहायचं. विषय हा आहे की त्यावेळेला तो धर्मवेडा असणारा यवन काय करत होता, सुनता करत होता, मुसलमान व्हा, नाही होत मारून टाकतो. अशा वेळेला त्या ठिकाणी शिवाई मातेला प्रार्थना केली की हे महामाये जगदंबे, आता तूच आमच्यावर कृपा कर आणि असा मुलगा तू आम्हाला आमच्या उदरामध्ये माझ्या पोटी जन्माला घाल की जो धर्माचंही रक्षण करेल आणि सगळ्या प्रजेचं सुद्धा त्या रयतेचं रक्षण करणारा मुलगा तू आम्हाला आमच्या पोटी जन्माला घाल, अशी प्रार्थना अभंगाच्या पहिल्याच देवराया भगवंताला प्रार्थना आहे, आवाहन आहे, विनंती आहे, धावत ये, बिगी बिगी ये, लगबगी नाहीये, आता वेळ लावू नको. मोठी गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ काळ सखयाला गेल, वेळ लावू नको म्हणून येई धावत आम्हा उद्धराया. श्रेष्ठतम अशी जी अवस्था आहे तिचं नाव आहे उद्धार. आणि ही श्रेष्ठतम अवस्था देण्याचं कार्य कोण करतो?
लक्षात घ्या. दंभो दर्पोभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरी. आसुरी प्रकृतीचं प्राबल्य झालं. मग दैवी संपत्तीचं त्या ठिकाणी दान देतो. कोण देतो? दैवी संपत्तीचं दान देव देतो. दैवी संपत्ती कोण देतो? देव देतो. कोण आहे देव? देवराया हो देवराया, महादेव बडा देव सब देव का बाबा. देवादिदेव, देवाचाही देव, देखिला देखिला देवादिदेव बरवा. देवाचा देव कोण आहे? महादेव आहे. शंकर आहे, शिवशंकर. त्या शिवशंकराची प्रार्थना आहे. देवराया हो देवराया, येई धावत आम्हा उद्धराया. जगज्जननी जगदंबा भवानी आणि शिवशंकर यांचा त्या ठिकाणी अंश असणारे शहाजी राजांच्या आणि जिजामातेच्या पोटी या बाळ शिवांचा त्या ठिकाणी अवतार होणार आहे. अवतार कोणाचा आहे? शंकराचा अवतार आहे. म्हणे भगवान गंगाधर पुढे घेईन अवतार. गंगाधर कोण आहे? ज्यानं गंगा डोक्यावर धारण केली तो गंगाधर. मग तो काय म्हणला? मी पुढे अवतार घेतो. अवतार म्हणजे उतरणे. अवतार म्हणजे उतरणे. कोण उतरला? देवाचा देव. जो वर आहे तो खाली उतरला, त्याचं नाव अवतार आहे. कशासाठी आला? धर्माशी नीतीशी सेज भरी. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात फेडोनी अज्ञान अविवेकाची काजळी. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आहे. काय? अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी. आणि नित्य करी दिवाळी योगी असी. योगी लोकांना, साधू सज्जनांना त्यांचा मान त्या ठिकाणी परत देऊन धर्माशी नीतीशी सेज भरी, धर्म आणि नीतीची सांगड घालून देण्याचं काम देव करतो. आणि हे सगळं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. म्हणून शंकराचे अवतार असणारे शिवाजी महाराज हे देवच आहे. सो 19 फेब्रुवारी आहे की नाही? ही 19 फेब्रुवारी माघ महिना. आणि या माघ जो महिना असेल मराठी महिना, या 19 फेब्रुवारीला महाराजांचा या शिवनेरी किल्ल्यावर जिजामातेच्या उदरी आजच्या दिवशी अवतार झाला. तो दिवस हा सोन्याचा आहे. लक्षात घ्या. पूर्व दिशेच्या राऊळामध्ये दिनकर राजाचं आगमन झालं. म्हणजे सूर्य उदयाला आला की अंधार जागच्या जागी निवृत्त व्हावा, तसे शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मग पापी लोकांना, दुष्ट लोकांना दुष्टाचळकाप सुटला. त्यांना भय वाटायला लागलं. का वाटायला लागलं? कारण साक्षात शंकराचाच तो अवतार होता. धन्य आदित दिवस, धन्य आदित दिवस, धन्य आदित दिवस, धन्य आदित दिवस,
हृदयाची धन्य माऊली जिजाई शिवतीचे बाळ होई भोसल्याचे कुळ धन्य म्हणे दास भगवान. आजचा दिवस हा धन्य आहे म्हणे. का धन्य आहे तर या दिवशी साक्षात शंकर भूलोकावर अन्याय अत्याचार याच्या विरुद्ध लढण्याकरता तुम्हाला बळ प्रेरणा देण्याकरता आणि स्वतःही लढण्याकरता अवतीर्ण झाले. ज्या दिवशी शिवशंकराचा तो जन्म झाला तो दिवस महाराजांनी गाथेमध्ये अभंग लिहिला. शिवाचा अवतार होता आनंद हा थोर होता आनंद हा थोर. आपल्या घरी पोरगा जन्माला आला किती आनंद होतो. सगळ्यांना पेढे वाटतात, साखर वाटतात, आहे की नाही. काय आमच्या कुळामध्ये मुलगा जन्माला मुलगी जन्माला आली काय सगळ्या आनंदी आनंद होतो. तसा गुरुवरे भगवान बाबा म्हणतात की आमच्या कुळामध्ये आपल्या शहाजीच्या कुळामध्ये कोण जन्माला आलं. धन्य माऊली जिजाई शिवतीचे बाळ होई. ऐका महाराज, शिव हे काय कसं असते बघा. कीर्तन कशाचं आहे, जयंतीच आहे. मग जन्म झाला कसा झाला हे सांगणं महत्वाचं आहे बरं का. लोक म्हणतात शिवाजी महाराजांवर बोला, पण शिवाजी महाराज पहिले त्यांच्या जन्माच्या अगोदर काय स्थिती होती, जन्म कसा झाला हे महत्वाचं आहे आणि नंतर कसे वागले ते नंतर, आहे की नाही. लक्षात येते का. सगळं कसं झालं, शो झाला. शो काय झाला, शो झाला. महाराजासारखी गाडी ठेवायची, महाराजासारखी मिशा ठेवायच्या, महाराजासारखी वाडी घालायची, वागण्यात काहीच नाही बर का. मला म्हणे तरुण मंडळीला आज शिवचरित्रच ऐकायचं. मी सांगतो बर का, सांगतो मी. तुमचे घड्याळ थांबत नाही बर का आणि वागायला कोणी तयार नाही. सांगतो मी तुम्हाला कशी स्थिती झाली होती, कशी स्थिती